नमस्कार, मी माधुरी वैद्य. पॅरिस इथे सुरू असलेल्या जागतिक ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताच्या मनू भाकर हिने 10 मीटर्स एअर पिस्तूल या खेळाच्या प्रकारामध्ये 2 पदकं मिळवली आहेत, कांस्य पदकं. एक वैयक्तिक आहे आणि दुसरं मिश्र आहे. एकाच ऑलिम्पिक्समध्ये 2 पदकं मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे आणि त्यासाठी तिचं सर्वत्र कौतुक होतं आहे. या यशाचं श्रेय ती भगवद्गीतेला देते. तिच्या आईने तिच्यावर भगवद्गीता पठणाचे आणि ती समजून घेण्याचे संस्कार केले आहेत. त्याचप्रमाणे सुनीता विलियम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर आहेत आणि अंतराळात जाताना त्या स्वतःबरोबर भगवद्गीता ठेवतात. यावरून हे स्पष्ट होतं की भगवद्गीता कधीही कालबाह्य होणार नाही. इसवी सनापूर्वी 5560 वर्ष मागे कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. यामध्ये 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक असलेली ही गीता गेय आहे. त्यामधला भक्तियोग हा सर्वात श्रेष्ठ आहे. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ 12ोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. अर्जुनाला प्रश्न पडला आहे. ते म्हणतात, जे भक्त सगुण रूपाची अत्यंत विधियुक्त अशी उपासना सदैव त्या रूपाशी संलग्न राहून करतात आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात, यामध्ये परिपूर्ण किंवा उत्तम कोण? त्यावर श्रीकृष्ण म्हणतात, श्री भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मताः. जे माझ्याशी मन स्थिर करून सतत माझ्या सन्निग्ध राहून माझी पूजा आराधना करतात, ते मला उत्तम वाटतात. पण श्रीकृष्ण पुढे असंही म्हणतात, ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. जे अव्यक्त अशा निर्विशेष रूपाची सर्वांशी समभाव ठेवून सर्वत्र समबुद्धयः सर्वांशी समभाव ठेवून आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवून सर्व भूतांच्या हिताची अपेक्षा ठेवतात, तेही मलाच प्राप्त होतं. अशा रीतीने दोन्ही प्रकारच्या भक्तांसंबंधी
श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले. ते पुढे म्हणतात, क्लेशोऽधिकतरस्तेषां अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. पण जे अशा अव्यक्त रूपाशी आसक्ती ठेवतात त्यांचा तिथपर्यंत पोचण्याचा मार्ग क्लेशकारक असतो, दुःखकारक असतो. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. जे आपली सर्व कर्म मला अर्पण करतात आणि मां ध्यायन्त उपासते, माझीच मनाशी मलाच स्मरून माझी उपासना करतात. तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. अशा दोन्ही प्रकारच्या भक्तांना मी या जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून तारून नेतो. पुढच्या भागात भगवान श्रीकृष्ण भक्ती कशी करावी, जे सतत परमेश्वराच्या जवळ राहण्याची इच्छा करतात त्यांनी कशा प्रकारे भक्ती करावी हे सांगणार आहेत. पुन्हा भेटूया. नमस्कार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.